कर्तृत्व आणि तुमच्या आशा आकांक्षा पूर्णत्वास जावो. हर्षदा चालली आहे. अगं किती बॅगा घेतलेस? 2 दिवस राहायचं आहे ना, मग सासरी जाताना कसं? मग इथंही वेळ मस्तपैकी अगदी सकाळची फ्रेश अशी सकाळ आहे. आणि साहेब आता कोणत्या ठिकाणी आले ते दाखवते. हे देऊळ आहे आणि या देवळाचा गेल्या वर्षी मी रथसप्तमी दिवशी ब्लॉग केलेला. म्हणजे इथे रथसप्तमीचा प्रसाद असतो, तर तेव्हा मी ब्लॉग केलेला. तिथं नमस्कार करायला आले. चिले महाराजांनी या स्थापन केलेल्या पादुका आहेत, तिथे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून आलेले आहे. नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. इथं आरतीचं ताट दिसतंय, तर सासूबाई इथं यांना औक्षण करून घेत आहेत, ओवाळून घेत आहेत आणि सासरेही ओवाळत आहेत. पण आता तब्येत जरा बरी नसल्यामुळे मध्ये मी बोललेली की तब्येत त्यांची बरी नाही, तर ते आरतीचं ताट म्हणून त्यांनी धरले. त्यांना धरू लागले ताट. तर ते वडिलांना पण भरवत आहेत, आपल्याला भरवले, आता वडिलांना पण भरवत आहेत आणि नमस्कार करून आशीर्वाद घेत आहेत. आईलाही नमस्कार करून आशीर्वाद घेत आहेत. नमस्कार, मी मिलिंद गणेश दास्ताने. आज तुमचा वाढदिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण, खूप साऱ्या आठवणी, खूप सारं नवनवीन घेऊन येत असतो. आजच्या या दिवसाच्या आठवणी तुमच्या आयुष्यात कायम स्मरत राहोत. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. तुमचं कर्तृत्व आणि तुमच्या आशा आकांक्षा पूर्णत्वास जावो, ही माझ्याकडून आपणास वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्लॉग कोणता आहे. तर आज अहोंचा वाढदिवस आहे, म्हणूनच ते सकाळी जाऊन मंदिरात गेलेले आणि दर्शन घेतलं देवाचं आणि नंतर मग सासूबाईंनी औक्षण केलं आणि दोघांचे ते आशीर्वाद घेऊन आले घरी. तर मला बोललेले माझ्या आवडीचा नाश्ता कर, म्हणून मग मिसळ कर. त्यांना मिसळ खूप आवडते. नाश्त्यामध्ये मिसळ प्रचंड आवडीची आणि मिसळची पूर्ण रेसिपी मी शेअर केलेली आहे तुमच्याशी. ती आपल्या चॅनलवर आहे, मी टाकलेली, अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ, तर अवश्य पहा तो. मस्त अगदी उकळी आलेली आहे मिसळला आणि मग अशी दिसत नव्हता कट, आता कसला भारी कट दिसतोय. कलर पण अगदी छान दिसतोय. त्यामुळे खरंच छान होते या पद्धतीने मिसळ. अगदी अप्रतिम झालेली मिसळ, चवीला भारी, म्हणजे कोल्हापुरी चवीची झालेली सुंदरपैकी. त्यांनी भजी आणलेली मिसळमध्ये टाकून खाण्यासाठी. आता आम्ही मिसळ खाऊन घेतो, कारण बराच वेळ झाला आहे. आणि आजचा व्हिडिओ अजिबात म्हणजे कुठेही स्किप न करता पहा, कारण प्रणवशी नंतर छोटीशी डान्सची झलक आहे, ती तुम्हाला अनुभवता येईल. आणि छोटंसं सेलिब्रेशन केलं घरातल्या घरात, पण मुलं वगैरे आम्ही दोघं, त्यामुळे छान वाटते. आता मिसळ खाऊन प्रणव क्लासला जाणार आहे. आता क्लास आहे त्याचा थोड्या वेळाने, आणि हर्षदा पण प्रॅक्टिसला जाणार आहे. आणि आज ती बाहेरगावी पण जाणार आहे. प्रणव आणि हर्षदा आता संध्याकाळी येतील, त्यामुळे त्यावेळेलाच संध्याकाळीच केक आता कट करून घेणार.
आता म्हटलं आधी औक्षण करूया आणि मग केक कापूया. पण मुलांचं म्हणणं होतं की आधी आपण फोटो काढूया थोडे. त्यामुळे प्रणवने फॅन बंद केला आणि आता फोटो काढून घेतो आहे. तर ते कुणालाच माहिती नाही आहे त्यांना मी कॅमेरा चालू करून ठेवलेला मग आजपासूनच. त्यामुळे तुम्हाला दिसलं असेल त्या दोघांची गंमत जम्मत चालूच आहे अजून पण. आणि आता प्रणव ना 1 मिनिट पण मगाचपासूनच 1 मिनिट पण स्वस्थ नाही आहे असा. त्याला खेळायला जायचं आहे, त्याला घाई आहे. हे इथं केक कापायची इथं पण त्याला थांबायचं आहे, इथं पण साजरा करायचा आहे वाढदिवस, पण त्याला खेळायला जायची घाई आहे. त्यामुळे तो घाई करतो आहे मगाचपासून मला आवर म्हणून. आता दिसेल तुम्हाला 1 मिनिट पण स्वस्थ उभा नाही आहे. आता खिडकीतून बघतो आहे मित्र वगैरे कोण दिसत आहेत काय, कोण हाक मारते काय, चालूच आहे त्याचं सारखं. आता मी औक्षण करून घेते, त्याचं चाललंय घाई करतोय. 59 सेकंड आहे तो मी बर्थडे तू कसा बसलायस बघ प्रणव. मुद्दाम करते चल का भाऊ. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Papa. Happy birthday to you. So. Yes, kita nggak pernah. What proposal? Azan. Mana tu? Kita garal jam tu. Garal kan ni? Do this. Kaya tu. Hah? Bas. काय करतोस? चला जाऊ मम्मी. जा जायला की नको जा. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरपूर साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे अगदी. आणि गिफ्ट्स आलेले आहेत ते आता ते सगळे पॅकिंग खोलून बघत आहेत. पुस्तक आहेत, सेंट, काही शर्ट आहेत आणि शुभेच्छांचं काही अगदी वर्षावच आहे, बोलायचं कामच नाही, इतक्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा वाढदिवस आम्ही अगदी साध्या पद्धतीने साजरा केला, पण ज्या शुभेच्छा आलेल्या त्यांनी अगदी मोठा आनंद देऊन गेला आम्हाला. आजचा दिवस खास असतो माझ्यासाठी, तर माझा वाढदिवस असतो. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासूनच त्यांनी शुभेच्छा, किंवा रात्री 12 वाजल्यापासूनच शुभेच्छा मला यायला सुरुवात झाल्या. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, फोन असतील, जोरदार. म्हणजे आजचा दिवस न विसरण्यासारखा, एवढा खूप आनंदात गेला, खूप. आणि माझ्या मित्रांनी मला काही गिफ्ट्स पण दिलेले आहेत. छानपैकी सेंटची बाटली, खूपच वेगळी आणि खूपच असे शर्ट्स दिले, पुस्तक दिले. माझी आवड आहे पुस्तकाची, त्यामुळे थँक्स. आणि माझ्या वाढदिवसाबद्दल ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांचा मनापासून मी आभारी आहे. थँक्यू. हर्षदा निघाली
फोन लागी अहमदनगरला. प्रणव झोपलाय कारण उद्या सकाळी 6 वाजता क्लास असतो, त्यामुळे तो उठतो, पहाटे उठतो. स्पीकर ठेव. तिचे पप्पा सोडायला निघाले तिला. पोट भरले. बघितलं निघाली हर्षदा. किती बॅग आहेत ग? 2 दिवस राहायचंय ना. आणि सासरी जाताना मग काय करणार? अगं तुलाच ओझ होते. ह्या परत तुम्ही काढून किती बघितलं पप्पाकडे. अगं ती पर्स घेतली का पाहिजे? घे 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 पर्स घे ना घे. अगं अडकवत छोटी ती छोटी छोटी नाही ना. होय ना हो, गेल्या वेळेला माहित आहे ना. बघा सोनी बाय कर सांग ना.